संजय शिरसाट यांनी जे संतोष देशमुख आहे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी त्या ठिकाणी सांत्वन देखील केलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की आम्ही नक्कीच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करू. त्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना ते म्हटले आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे की तो आरोपी कुणीही असू द्या, कसाही असू द्या, त्याला आम्ही गजाआड करणारच. आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली यामध्ये कोण कोण सामील आहे हे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कळणारच आहे. तसं पण माझ्या आता एक बातमी कानावर देखील आली आहे की संतोष देशमुख यांचा जो आरोपी आहे म्हणजेच त्या आरोपीला अटक देखील झाली आहे असं माझ्या कानावर आलं आहे. पण ती बातमी कन्फर्म आहे की नाही अजून मला त्याची पडताळणी करायची आहे असं देखील वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलो आहे, त्यांनी मला पाठवलं आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की इथं जाऊन आपल्याला जी काही मदत होईल पक्षाच्या हिशोबाने, पक्षाकडून तर मग आम्ही मदत करणारच आहोत, सरकारकडून झाली आहे, आम्ही स्वतःच्या पक्षामधून मदत करणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर बीडमध्ये जी परिस्थिती आहे आत्ता खूपच अवघड परिस्थिती आहे आणि यामध्ये राजकारण्यांचा खूप मोठा समावेश आहे. त्यामुळं ही परिस्थिती तुम्हाला स्थानिक लोकांना बदलायची आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की बीडमध्ये कुणीही राजकारण करू नये, कारण संतोष देशमुख यांचं त्या ठिकाणी निर्गुणपणे हत्या झाली आणि तो सरकारच्या माध्यमातूनच इथं म्हणजेच त्या ठिकाणी सरकारचीच मदत करण्यासाठी तो आला होता. म्हणजे तो जो प्रकल्प होता त्या माध्यमातून त्या गुंडांनी संतोष देशमुखांना मारला आहे. पण या ठिकाणी संतोष देशमुखला आम्ही सरकारच्या माध्यमातून न्याय हा देणारच असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी बीडमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबियापाशी केलं आहे.